मित्रांनो, आपल्याला माहित असेल की आज संपूर्ण भारत देशामध्ये मुस्लिम समाजातर्फे उपोषण, मोर्चा, आंदोलन केले जात आहे। मी सर्वप्रथम मराठा बांधवांचे ओबीसी समाजाचं अभिनंदन करतो की ते आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आणि अतिशय शांतता आणि शिस्तप्रियता मोर्चे काढून आपल्या मागण्या म्हणून घेत आहेत। मित्रांनो, 1947 आणि 2016 जवळजवळ 76-77 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून। नेमका मुस्लिम समाज कुठे हे मी राज्यकर्त्यांना मला विचारायचं आहे। आमच्या मागण्या तरी काय आहेत? मुस्लिम समाजाच्या मागण्या तरी काय आहेत? 5% आरक्षण 2014 ला दिलं, तेही रद्द केलं। कोणतेही एक मुस्लिम समाजाचे कोणतेही राज्यकर्ते असोत, सर्वांनी मित्रांनो आमचा फक्त वापर केलेला आहे, कारण आम्ही आपल्या हक्कासाठी कधी एक राहण्यास शिकलो नाही। सर्व समाज आहे आपल्या मागण्यासाठी, तुम्ही कोणत्या पक्षात राहा तुमचा विषय आहे, पण जेव्हा समाजाचे विषय असतात, आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुस्लिम समाज कुठे आहे? माझी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपण मौलाना साहेबांकडून सच्चर समितीचा अहवाल घ्या, आपण रडाल। अक्षरशः आपल्या डोळ्यातून अश्रू येतील की सच्चर समितीने मुस्लिम समाजाच्या विषयी काय म्हटलंय। आणि अनेक कमिट्या झाल्या गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये या देशामध्ये अनेक कमिट्या झाल्या। पक्षाने अनेक कमिट्या स्थापन केले आणि मुस्लिम समाजाच्या काय मागण्या असतील ते आमच्या समोर सादर करा असे मोठमोठे घोषणा केले। मित्रांनो, अतिशय दुःख होते की 76-77 वर्ष झाली तरी मुस्लिम समाजाच्या अजूनही मागण्या कुठल्या मान्य होत नाही। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती असेल हा देशाचा इतिहास आहे, भारत देशाचा, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हजारो मुस्लिम शहीद झालेले आहेत, पण याचा आज कुठे उल्लेख केला जात नाही। मित्रांनो, दुर्दैव आहे। आज आपण कुठे आहोत? मुस्लिम समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी जागृत व्हायला पाहिजे। आपण शांत, आपला इस्लाम धर्माचा संदेश आहे की मानवता हाच धर्म आहे। इस्लामने मित्रांनो नेहमी शांती आणि मानवता संदेश दिलेला आहे। 2-4 अतिरेकी असतील त्याच्यामुळे संपूर्ण मुस्लिम आणि समाजाला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, माझी शासनाने आणि सर्व समाजाला विनंती आहे की जे अतिरेकी असतील, जे दहशतवादी असतील ते जरूर असतील मुसलमान, याचा अर्थ या देशातले सर्व मुसलमान दहशतवादी आहे असं कुणी अर्थ काढू नका। मित्रांनो, या देशातले मुसलमान सर्वाधिक शांतता प्रिय आहेत, सर्वाधिक मानवतावादाला मानणार आहे की आमच्या मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम्हाला मानवतावाद हा धर्म शिकवलेला आहे। शेजारी माणूस जर तुम्हाला त्रास होत असेल तर मला इस्लाम तुमचा मान्य नाही, शेजाऱ्याचे आधी रक्षण करा, मग तो हिंदू असो मुसलमान असो। पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक्त इस्लामला संदेश दिला नाही, रब्बुल आलमीन अख्ख्या दुनियाला संदेश दिलाय की सगळ्यांनी आपण शांत राहणे। इस्लामने या गेल्या 77 वर्ष 76 वर्षामध्ये नेहमी सहनशीलता बाळगली, शांतता बाळगली, मानवतावाद बाळगला, तरी मुस्लिम समाजाला मित्रो बदनाम आणि बदनामीशिवाय काय मिळालेलं नाही। आज आपण काय मागत आहोत? जमियत उलमा हिंद संपूर्ण देशामध्ये आंदोलन करीत आहे। आंदोलन कसलंय? रस्त्यावर नाही, शांतता मार्ग। कारण जे शांतता इस्लामने आम्हाला शिकवलंय त्या मार्गाने आपण आपल्या मागण्या मान्य करत आहोत। 2014 ला 5% आरक्षण दिलं, परत रद्द केलं। सत्तेत कोण बसते, सत्ता कोण चालवते अशी आपल्याला काय लेणे देणे आहेत? आम्ही ह्या भारत देशाचे नागरिक आहोत आणि आमचे जे मूलभूत हक्क असतील ते आम्हाला मित्रांनो मिळायला पाहिजेत। आणि ह्यासाठी आपण सर्वांना विनंती करतो की आपण सगळे मतभेद बाजूला ठेवून, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जातचा मुस्लिम म्हणून आपण सगळे आपण व्यासपीठावर या आणि भविष्यामध्ये आपल्या ज्या मागण्या असतील त्या आपण शासनाकडे अशाच आपण मान्य करून घेऊ शकतो। आपण मित्रांनो एकत्र राहायला शिकलोच नाही। आपण आपल्या एका मोहल्ल्यामध्ये, एका गावामध्ये 25 लीडर, एक आपला आज रहिवार नाही समाजाला। आज दुःखाची बात आहे मित्रांनो, एवढा मोठा समाज या जिल्ह्यामध्ये, समाज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज अग्रभागी आहे। आज केवढी लोकसंख्या देशामध्ये मुस्लिम समाजाची आहे, पण आपण थोडासा कोणी आवाज केला एकत्र उठतो, लफडे करतो, आपली नावं येतात, मुस्लिम समाज आक्रमक झाले। मित्रांनो, मुस्लिम समाजाने अजिबात आक्रमक होऊ नका। आपण शांत राहा, शांतते मार्गाने, लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घ्या। जमियत उलमा हिंदने आज आपल्या समोर आज आपल्या सगळं आणलेल्या आपल्याला त्याचं अभिनंदन का। भविष्यामध्ये आपण असे सर्वांनी आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी एक व्हा। 5% मागण्या असतील, मुस्लिम पर्सनल बोर्डाचे विषय असतील, असे अनेक समाजाचे विषय आहेत। मित्रांनो, आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज आपण नोकऱ्यांचा आलेख पहा। आपण देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास नको, मी तुम्हाला जिल्ह्याचा इतिहास सांगतो। मित्रांनो, आज जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर नोकर भरतीमध्ये पहा मुसलमानांची संख्या कुठे, IAS कुठे, IPS कुठे, कुठे सगळे का समाज आमचा का शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोण नाही काय? पण आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आमच्या हजारो MB, BA, BS, BAMS डॉक्टर, वकील चांगले आज मुलं सगळे शिकून आहेत, पण नोकऱ्यांना मिसळून बरेचशात नोकऱ्या कुठे आहेत? बरेचशात नोकऱ्या सौदीची तुम्हाला अवस्था काय वाईट आहे? त्याच्या मित्रांनो, आपण सगळ्यांनी शांतता मार्गाने एकत्र राहून
जे आपल्या विषयावर जे शैक्षणिक विषय असेल, नोकऱ्यांच्या विषयासाठी आपण एक व्हा, एकत्र राहायला शिका. मोहल्ल्यात तुम्ही किती लीडर असाल, आपल्या एका मोहल्ल्यात 10 लीडर आहेत मला माहिती आहे. 10 जणांची 10 दिशेला तोंड असतात. हे सगळं सोडा, आता बस करा, भरपूर झालं. आता 77 वर्ष झाली या देशामध्ये आम्हाला मित्रांनो, तरी आज आम्ही मागासल्या वर्गापेक्षा मागासले आहोत. आज काय अवस्था आहे आमच्या समाजाची? आपण पेपर वाचता, टीव्ही बघता, इतिहास बघा आज काय त्या देश कुठे चालला, प्रगतीकडे. आपण पुढे चाललो मित्रांनो. काय की आपण या देशामध्ये, आपण या राज्यामध्ये, आपल्या भागामध्ये आपण एक राहायला शिकलो नाही. एक राहा तुम्ही हा करा. आज काय माहिती, आज अवस्था आपल्या आमची अवस्था काय? हम आहा भी करते तो हो जाते बदनाम, वो कत्ल भी करते तो चर्चा नाही होती. ही आमची अवस्था मित्रांनो. आज का आपल्याला कोणी उठतो, आमची टिंगलजीवारी करतो, आम्हाला कोणी काय बोलतो, अरे मुसलमान हे दहशतवाद. मित्रांनो असतील 4 दहशतवादी, 4 कोटी मुसलमान दहशतवादी नाहीत. या मुसलमान समाजाने नेहमीच देशावर प्रेम केलेलं आहे आणि मरते दम तक या देशामध्ये मुस्लिम बांधव देशावर आपला प्रेम करीत राहील. हे सगळ्या लिहून ठेवा मित्रांनो. हा मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाज हा आपल्या पैगंबराला मांडणार आहे. तो कधीच चुकीचं काम करणार नाही. 2-4 लोक चुका करत असतील त्याला नक्की फासावर चढवा, त्याला कोणी विरोध करणार नाही मित्रांनो. कुठे आपण आहोत? मी आज विनंती करेन की आजच्या व्यासपीठावरून की भविष्यामध्ये आपल्या मित्रांनो जे आपले विषय असतील आपण लोकशाही मार्गाने सोडवण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया. हेच मी तुम्हाला विनंती करेन. त्यानंतर आपला 2-4 वक्ते अजून भाषण करणार आहे. मी त्याला विनंती करेन त्याने आपले विचार